ते बंदर सेना पण आलेले आहे, वानर सेना. मोबाईल घेऊन जातात ते या ठिकाणी. त्यामुळे व्हिडिओ स्टॉप करतो या ठिकाणी मित्रांनो. खूप धोकादायक आहे इकडे ना. मिळालं तुम्ही येऊ नका. तर मित्रांनो, झिरो नेटवर्क क्षेत्रामध्ये आम्ही पोहोचलेलो या ठिकाणी आज. तर आपण वरती गडावरती गेल्यावर बघा आपल्याला कसलं हायफाय नेटवर्क येते, कारण आपण आभाळाच्या टोकावरती जाणार आहे त्या ठिकाणी. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या SME ब्लॉकबस्टर व्लॉग्समध्ये. तर आपण नाशिकच्या हरिहर किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहे. हरिहर किल्ल्याचा इतिहास 17व्या शतकात बांधलेला हा किल्ला व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रवेशद्वार नियंत्रण राखण्यासाठी डिझाईन केलेला हा किल्ला आहे मित्रांनो. तर आपण थोड्याच वेळात त्या किल्ल्याचे हा बघा दुरून दिसत आहे तुम्हाला किल्ला. चला तर मग आपण जवळ जाऊया. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे निरगुरपाडा गावात. तर या गावामध्ये आल्यानंतर इथे तिकीट काढावं लागते. तिकीट काढल्यानंतर तुम्ही जोपर्यंत काही शेततळं दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला फुटपाथावरून चालावे लागेल. घालून आलेलो या ठिकाणी, त्यामुळे दगडफोड चालू आहे इकडं. मामांना पण भेटू आपण. हाय मामा. तर मामा दगड पडतात तिकडे खाणीचे. तर आपण जाणार आहे आता वरी गडावर, ते पण वरती टोकावर, एकदम टोकावरती. तर चला, या ठिकाणी माझ्या समोर बघा दृश्य पाणी आहे. पाण्याचा एकदम स्रव एकदम छान आहे. बाईक घेऊन येणार होतो मी इकडे मित्रांनो, काही कारणास्तव मी बाईक घेऊन आलो नाही. पण कृष्णा भाऊ म्हणले चला ऑटोने जाऊ, तर ऑटो घेऊन आलेला आहे आमच्या मित्रांचा. इकडे खोलदरी, इकडे पाणी. तर वरी जाणार आहे आम्ही, तर चला. तर मित्रांनो हे खालचा नजारा दिसत आहे तुम्हाला शेततळं. मी वरी तुम्हाला टॉपला जाऊन हे शेततळं दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला टच करा. हम डामर से नहीं जाएंगे, हम जाएंगे फतरा तोड के. ते पण वरती टोकाला. कृष्णा भाऊ काही सांगू शकता का तुम्ही? इथे दम निघाला तुमचा. नाही भाऊ, हे तर सुरुवात आहे भाऊ. डायलॉग मारा की आपला. डामर से नहीं जाएंगे. कुठे जाएंगे? पत्थर तोड के जाएंगे, पत्थर. दाखवून का वाघाची तर हाती. ये तो लेटेस्ट न्यूज है. आपण पहुंच गए किधर? हाँ लागलाय वरती जायचंय अजून. जाऊ ना हो. ये तो लेटेस्ट न्यूज है साला. पहुंच गए. हर गड तो फाइनली पहुंच गए. विशाल सांडशील दमन. घनदाट जंगल म्हणतात. खरी पावसाळ्यात मजा येत. पाण्यात पाय पण टाकता येत नाही इकडे. हरियाणा से हो क्या आप? फिर यूपी से. चलो सेठ. डामरी से नहीं जाएंगे अपन, अभी पत्थर से जाएंगे अपन. वाटा निकालेंगे यहाँ से. हाँ. आराम से, आराम से. ये नजारा पाहून तुम घाबर सकते हैं. तो भी हम प्रयास करेंगे, प्रयास चढणे का. तर मित्रांनो, पहिल्याच्या काळात लोक कसे चालले असतील, असे गड किल्ले किंवा डोंगर कसे चालले असतील सांगा बरं मला. तर आपण हा पण प्रयास करू शकत नाही का? आपल्याला तर आता सगळं सुविधा झालेल्या आहेत. तर आपण या ठिकाणी चढणार आहे, भरपूर चढणार आहे आणि भरपूर वरती जाणार आहे. माझे मित्रमंडळ पुढेच आहेत. जोपर्यंत सूर्य डोक्याचा खाली उतरत नाही ना, तोपर्यंत आम्ही चढणारच आहे. चला. बोलो. तर कृष्णाची मन्नत आहे
हा पत्तर वरती घेऊन जायची. तर भावांनो, हे काय विषय करतात रे तुझ्यासारख्या भावा, तूच माझा भावा. ये बजरंग बलीचं मंदिर वाजायचे डायरेक्ट. हा चलो. हा विषयच आहे. ये तो मंजिल की खोज में है. हमारे बंदे पत्थर के पत्थर ऊपर लेके रखने वाले आज. हरिहर किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत आहे. समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची 1120 मीटर आहे. पायथ्यापासून हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे. या गडावर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. हा किल्ला ट्रेकिंग साठी थोडा अवघड आहे. 9व्या किंवा 14व्या शतकात यादवांनी या किल्ला बांधला. या किल्ल्याचा व हर्षगड असे म्हणतात. या किल्ल्याच्या तलावात वर्षभर स्वच्छ पाणी असते. या किल्ल्यावर आजवारी किल्ला, भास्करगड, उटवडा किल्ला ही शिखरे पाहता येतात. या किल्ल्यावर शिव मंदिर, हनुमान मंदिर, पाण्याची टाकी, तलाव अशी पाहण्यासाठी ठिकाणे आहेत. या किल्ल्यावरती हा छोटासा राजवाडा आहे. तुम्ही तिथे राहू शकता. एकदम नाद करते का फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन बाबू बनसोडे आलेले आहेत. तर 6 दिवसाच्या खुशीमध्ये आपण असताना, तुम्ही नसताना पाहू शकता. टेकडीचे नाव शिवाच्या नावावरून ठेवण्यात आले होते आणि त्याला हरिपर्वत असे म्हटले जात असे. या जागेवरील पहिलेच तटबंदी 1590 मध्ये मुघल सम्राट अकबराने बांधले होते, ज्याने नगर नावाच्या नवीन राजधानीच्या योजनेचा भाग म्हणून किल्ल्यासाठी बाह्यभिंत बांधली होती. तथापि हा प्रकल्प कधी पूर्ण झाला नाही. बघा वरती मित्रांनो, जगाच्या आणि टोकाच्या आभाळात येऊन थांबले सगळे ते पण आपल्या पहाडी इलाक्यामध्ये. कोणाचे काम नाही तर हा म्हणून म्हणतो ना, नाद करती का यावंच लागतं. आईडी वगैरह ले ले यार भजन की. तुला ले तो मुझे ले लो अंदर है. YouTube पे बनाते हैं भाई. चलो भाई, चलो. जब लाते दो अंकित में सबको जाएंगे. थोड़ा ही ऊंचा है यार, थोड़ा ही ऊंचा है. वो जीव चेक करो जल्दी, चलो. कुछ नहीं करेगा वो, कुछ नहीं करेगा. तर मित्रांनो, तिथून चालत आलो मित्रांनो. तिथून ते पाणी बघताय तुम्ही. पाणी पहिल्या उडून टाकलं होतं, आता लास्ट उडून टाकतोय. फायनल एंड फुल वेळ आले गडावर मित्रांनो. हा कसा विषय. तिथून आलं तर पहिला व्हिडिओ मी स्टार्टिंगला चालू केला होता. तिथून पाण्यापासून आलं तर चाला तिथून. तर हा स्वतः सचिन भाऊ माझ्या मित्रमंडळाला घेऊन, साक्षी आमचे वानर भाऊ, मातर भाऊ. हा मित्रांनो, नाद करते का फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भाऊ बनसोडे इथे थांबलेले आहेत वरती तुमच्यासाठी. मित्रांनो, जिंदगीत असे पहिले बघितलं नसेल तुम्ही. तर बघा या ठिकाणी पायऱ्या कसल्या आहेत. या ठिकाणी मी स्वतः बसलोय. प्रत्येक पायऱ्याला आपल्याला पकडण्यासाठी हे खाचा दिलेले आहेत. असे खाचा असं पकडून वरती जायचे. एकदम स्टेबल पायऱ्या आहेत वरती जायला. तर बघा किती वर आहे अजून. सूर्य माथ्यावर आणि इकडे पाणी. तर कसा आहे आपला किल्ला.